राज्यात उष्णतेचा तडाखा कायम असताना काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे। भारतीय हवामान विभागाने 6 मे रोजी 5 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी केलाय, तर 2 जिल्ह्यांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। आता कोणत्या भागाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि कोणत्या भागात उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। पण त्याआधी तुम्ही जर HTN मराठी न्यूज चॅनलला फॉलो केलेलं नसेल, सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HTN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। सोलापूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये अलर्ट नसला तरी हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। उर्वरित राज्यात हवामान मुख्यतः उष्ण आणि कोरडे राहणार आहे। जाणून घेऊयात विभागानुसार हवामानाचा अंदाज काय आहे। कोकण विभागात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार असून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथं उष्णतेचा येलो अलर्ट लागू करण्यात आलाय। या भागात कमाल तापमान 34 ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून किमान तापमान 26 ते 29 अंशापर्यंत नोंदवलं जाऊ शकतं। दमट हवामानामुळे उकाड्याची तीव्रता अधिक वाढणार आहे। पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हवामान मुख्यतः कोरडे राहण्याचा अंदाज आहे। पुण्यात कमाल तापमान सुमारे 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंशांच्या आसपास असू शकतं। काही भागांमध्ये दुपारच्या वेळेत उष्ण वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। सोलापूर जिल्ह्यात मात्र वातावरणात काही प्रमाणात बदल दिसून येणार आहे। इथं कुठलाही अधिकृत अलर्ट नसला तरी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कमाल तापमान 40 अंशांच्या आसपास राहू शकतं तर किमान तापमान 25 अंशापर्यंत राहण्याचा अंदाज आहे। नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर परिसरात देखील कमाल तापमान 38 ते 40 अंशांच्या दरम्यान तर किमान तापमान 24 अंशावरती राहील। मराठवाड्यात धाराशिव आणि लातूर जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। या भागात कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकतं। नांदेडमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज असून वातावरणात उकाडा कायम राहणार आहे। विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळसह बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं आणि उष्ण राहण्याचा अंदाज आहे। नागपूरमध्ये कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता असून किमान तापमान 27 अंशांच्या आसपास राहू शकतं। दुपारच्या वेळेत उष्णतेची लाट अधिक तीव्र जाणवण्याची शक्यता आहे। राज्यातील बहुतांश भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम राहणार असल्यानं नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। पुरेसं पाणी पिणे, हलके कपडे वापरणे आणि थेट उन्हात जाणं टाळावं असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय।